तर उपमुख्यमंत्री शिंदे आणि उदय सामंत आज चाकण एमआयडीसी मध्ये जाणार आहेत। दुपारी 3:30 वाजता चाकण एमआयडीसी मध्ये ते पोहोचणार आहेत। तर चाकण एमआयडीसी मधील उद्योजकांशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत। तिथे अमोल कोल्हेंचं आणि बाबाजी काळेंचं मनापासून कौतुक केलं की ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाचे राजकारण करतात लोक, ते बाजूला ठेवून ते आमच्या मीटिंगला आले। शिंदे साहेब ऑनलाईन होते, 2.25 तास शिंदे साहेबांनी ती मीटिंग चालवली। आज सगळीकडे चाकणमध्ये कामं सुरू आहेत आणि अजून एक तुम्हाला समाधानाची बाब सांगतो की आता इथून जाऊन जे बाहेर बोललो, मला माननीय डीसीएम साहेबांचा निरोप होता, चाकणला येत आहे, त्याच्यामुळे मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करावे आणि चाकणला पोहोचवावे असे त्यांचे निर्देश होते। पण जर उपमुख्यमंत्री 4 दिवसात तिथं पोहोचतायत तर चाकणबद्दल सगळ्यांना आत्मीयता आहेच ना। तर ओबीसी मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। जरांगे लक्ष्मण हाके या दोघांचीही भेट घेणार आहे। जरांगे हाकेंना समजावण्याचा प्रयत्न करणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। लक्ष्मण हाके देखील काहीतरी आंदोलन करतायत हे देखील मला कळलेलं आहे, त्यांना देखील मी भेटेन। शेवटी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना 2 समाजामध्ये कुठं जातीय भिंत उभं राहू नये ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची सांघिक आहे मंत्र्यांची। त्याच्यामुळे जे प्रयत्न जरांगे पाटलांना समजवण्यासाठी करायचे ते देखील करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लक्ष्मण हाकेंना देखील समजवण्याचा प्रयत्न करायचा तो पण मी करेन। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। जे बाहेर बोलतात ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा कदाचित मोठे असतील, ते बाहेर राहून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत असतील। नाव न घेता उदय सामंतांचा संजय राऊतांवर जोरदार निशाणा पाहायला मिळतोय। धनुष्यबाण आणि शिवसेनेच्या पक्षासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधलाय। जे बाहेर बोलतात ते सर्वोच्च न्यायालयापेक्षा कदाचित मोठे असतील, त्यांना अगाध ज्ञान असेल किंवा ते बाहेर राहून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणत असतील असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावलाय। मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे। लक्ष्मण हाके देखील काहीतरी आंदोलन करतायत हे देखील मला कळलेलं आहे, त्यांना देखील मी भेटेन। शेवटी महाराष्ट्र सरकारमध्ये काम करत असताना 2 समाजामध्ये कुठं जातीय भिंत उभं राहू नये ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची सांघिक आहे मंत्र्यांची। त्याच्यामुळे जे प्रयत्न जरांगे पाटलांना समजवण्यासाठी करायचे ते देखील करण्याचा मी प्रयत्न करेन आणि लक्ष्मण हाकेंना देखील समजवण्याचा प्रयत्न करायचा तो पण मी करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।